मंत्रालयातले फायर सेफ्टी सिलेंडर एक्सपायर झालेले दिसताय। ऑगस्ट 2024 रोजी एक्सपायर झालेले हे सिलेंडर आग नेमकी कशी विझवणार हा प्रश्न आहे। एकीकडे फेस स्कॅनिंगचा वापर आहे तर दुसरीकडे फायर सेफ्टीकडे मात्र दुर्लक्ष केलं जात आहे। मंत्रालयातली सुरक्षाच राम भरोसे असल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। तर फायर सेफ्टीचा या ठिकाणी आपण पाहतो जे सिलेंडर आहेत ते एक्सपायर झालेले आहेत, त्यामुळे आता हे एक्सपायर झालेले सिलेंडर जर कोणती अनुचित घटना घडली, आग लागली तर त्यावर कसे काम करणार, आग कशी विझवणार हा सवाल आता या ठिकाणी उपस्थित केला जातोय। मात्र मंत्रालयातले हे सिलेंडर एक्सपायर असून कुणाचंच याकडे लक्ष कसं नाही हा सवाल देखील उपस्थित झालेला आहे। मंत्रालयात एकीकडे सुरक्षेच्या कारणाला घेऊन फेस स्कॅनिंग कार्यप्रणाली सुरू आहे, मात्र दुसऱ्या ठिकाणी मंत्रालयातील फायर सेफ्टी जी आहे ती राम भरोसे आहे। आपण सध्या मंत्रालयात आहोत आणि मंत्रालयातील जे फायर सेफ्टीचे सिलेंडर आहेत ते जवळपास गेले 6 महिन्यापासून एक्सपायर झालेले आहेत। हे जे मंत्रालयातील फायर सिलेंडर आहेत त्यांची तारीख जी आहे तो जो फायर सेफ्टी सिलेंडर आहे तो जवळपास एक्सपायर जो झालेला आहे तो 24/8/2024 त्या मागच्या वर्षी झालेला आहे, म्हणजे जवळपास मागच्या वर्षी ऑगस्ट 8 मध्ये तो नेक्स्ट ड्यू ऑन 24/8/2024 या रोजी झालेला आहे। मात्र असा एकच सिलेंडर नाही तर मंत्रालयात तब्बल असे अनेक जे सेफ्टी सिलेंडर आहेत, सेफ्टी फायर सिलेंडर आहेत त्यांची जी तारीख आहे ती निघून गेलेली आहे। मात्र सेफ्टी फायर हे सर्व राम भरोसे मंत्रालयात सुरू आहे। एका ठिकाणी मंत्रालयातील सुरक्षेचा प्रश्न जो आहे तो ऐरणीवरती आहे। मोठमोठे जे कार्यप्रणाली आहे, फेस स्कॅनिंग कार्यप्रणाली आहे ती सुरू झालेली आहे, मात्र हे जे फायर सेफ्टी आहे ते कुठेतरी राम भरोसे सोडलं गेलेलं आहे अशाच्या चर्चा लागू लागल्या आहेत। कॅमेरामॅन रोहित समी, सूरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई। तर या संदर्भात थेट मंत्रालयातून आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांनी आढावा घेतला आणि नेमकी काय परिस्थिती आपण पाहिली याशिवाय राज्यभरातल्या बातम्यांचा आढावा घेऊयात वेगवान स्वरूपात। जोगेश्वरी मधल्या रुग्णालयातील अतिदक्षता विभाग मागील अनेक दिवस बंद आहे। जोगेश्वरी पूर्वमधील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर मधील हा प्रकार आहे, त्यामुळे गोरेगाव, जोगेश्वरी, आरे कॉलनी परिसरातील रुग्णांची हेळसांड होते। अनेक रुग्णांना आपला जीव देखील गमवावा लागलेला आहे। आता सर्वांनाच पेन्शन मिळण्याची शक्यता आहे। केंद्र सरकार नवीन पेन्शन योजना आणण्याच्या तयारीत आहे, ज्यात सर्वच नागरिकांना पेन्शन मिळू शकते। सर्व पगारदार कर्मचारी आणि स्वयंरोजगार करणाऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे। असंघटित कामगारांना याचा फायदा मिळू शकतो। स्वारगेट स्थानकावरून राज्यभरात याशिवाय इतर राज्यांमध्ये अनेक बसेस जात आहेत, त्यामुळे या स्थानकावर गर्दी आहे। या गर्दीचा फायदा घेऊन अनेक ठिकाणी गरदुल्ल्यांचा वावर आहे। अंधाराचा फायदा घेत चोरी आणि पाकिटमारीच्या घटना या भागात घडत आहेत आणि या निमित्त हे धक्कादायक वास्तव समोर आलंय। स्वारगेट स्थानकावर गर्भवती मातांसाठी असलेला हिरकणी कक्ष बंद आहे। सार्वजनिक जागेत तान्ह्या मुलांना स्तनपान करण्यासाठी या कक्षांची सुविधा शासनाने केली, मात्र हे कक्ष बंद आहे असं समोर येत आहे। पुण्यातील अतिप्रसंग प्रकरणातील फरार दत्ता गाडेला पकडून द्या आणि 1 लाख रुपयांचं बक्षीस मिळवा अशी ऑफर प्रशासनानं जारी केली। स्वारगेट प्रकरणातील आरोपी अजूनही मुकाट आहे, त्यामुळे प्रशासनानं बक्षीस जाहीर केलं। आरोपी गाडेवर आतापर्यंत 7 गुन्हे दाखल झाले आहेत। पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानकात पोलिसांचा बंदोबस्त वाढलाय। सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई पोलिसांना जाब विचारण्यासाठी स्वारगेट बस स्थानकात दाखल झाल्या। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी निषेध आंदोलनही करण्यात आलं। उद्धव ठाकरेंनी वसंत मोरेंचे फोन करून कौतुक केले। शिवशाहीमध्ये बलात्कार झाल्यानंतर शिवसेना नेते वसंत मोरे बस स्थानकात दाखल झाले। एसटी बसेसमध्ये गैरप्रकार होत असल्याचं त्यांनी बघितलं। स्वारगेटच्या बसमध्ये कंडोम, सांदरी, गांजा आढळला असं देखील समोर आलं, त्यामुळे उद्धव ठाकरेंनी मोरेंना कौतुकाची थाप दिली। पुण्यातल्या बलात्कार प्रकरणावरून संजय राऊतांनी गृह खात्यावर ताशेरे ओढले। गृह खातं लाडक्या बहिणींसाठी वापरा हा सल्ला राऊतांनी दिला। पुण्यातील गुंडांना राजकीय आश्रय असल्याचा आरोप करत विरोधकांना त्रास देण्यासाठी गृह खात्याचा वापर होतो असंही त्यांनी म्हटलं। पुणे अत्याचार प्रकरणी या क्षणाची मोठी अपडेट ती म्हणजे पुणे पोलिसांकडून दत्ता गाडेला शोधण्यासाठी कसून प्रयत्न केले जात आहे। शिरूरमध्ये पोलिसांकडून ड्रोन इमेजिंग सुरू झालेलं आहे। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा शिरूरमधील उसाच्या शेतात लपला असल्याची शंका आहे।
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे विविध पथकांकडून सध्या शोध सुरू आहे। आरोपी दत्तात्रय गाडे आणि त्याचा सख्खा भाऊ हे सारखेच दिसतात। घटना घडल्यानंतर दुपारी 2 वाजेपासून आरोपी गाडेचा फोन बंद आहे, तर गाडे हा यापूर्वी शिक्रापूर या ठिकाणी 2 गुन्हे त्याच्यावर दाखल आहे। शिरूर, कोतवाली, सुपा आणि स्वारगेट पोलीस ठाण्यात 6 गुन्हे त्याच्यावर दाखल आहे। आरोपीने घटना घडल्यानंतर थेट त्याचं गाव अर्थातच शिरूर गाठलं होतं, अशी देखील माहिती सध्या मिळते। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून। अक्षय, आपण पाहतोय आता पोलिसांकडून कसून प्रयत्न केले जात आहे। एकीकडे बक्षीस जाहीर झालं, दुसरीकडे आता ड्रोनचा वापर केला जाणार आहे। सविस्तर अपडेट या संदर्भात। स्वारगेट बलात्कार प्रकरणाचा जो आरोपी दत्ता गाडे आहे हा खूप हुशार आणि चालाक असल्याचं समजतंय, कारण त्याच्यावर आतापर्यंत विविध पोलीस ठाण्यांमध्ये 6 गुन्हे दाखल आहेत, ज्यामध्ये शिक्रापूर असेल, शिरूर असेल किंवा पुण्यातल्या स्वारगेट पोलीस ठाण्यावर सुद्धा त्याच्यावर एक गुन्हा दाखल आहे। आणि ज्या वेळेला ही घटना घडली त्यानंतर त्याने थेट शिरूर, म्हणजे त्याचं जे गाव आहे ते शिरूर तालुक्यातील गुणाट नावाचं एक गाव आहे, त्यातला हा निवासी आहे आणि त्या ठिकाणी यांनी जाऊन पलायन केलं होतं। आणि त्यानंतर जेव्हा हा सगळा प्रकार सीसीटीव्ही मधनं पुढे आला त्यावेळेला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक जे आहे ते शिरूरमध्ये रवाना झालंय। गेल्या 40 तासांपासून अधिक काळानंतर सुद्धा पुणे पोलिसांचे जे गुन्हे शाखेचं पथक आहे ते ड्रोन इमेजिंग थ्रू या आरोपीचा शोध घेत आहे। प्रत्यक्षदर्शनची देखील चौकशी जी आहे ती पोलिसांकडनं सुरू आहे। अनेक प्रत्यक्षदर्शींनी त्यांचे जबाब जे आहेत ते देखील पोलिसांकडनं नोंदवलेले आहेत। शिरूर तालुक्यातील अनेक शेती ज्या आहेत ज्या ठिकाणी हा आरोपी जो आहे तो देखील लपण्याची शक्यता असल्यामुळे पुणे पोलिसांकडनं या आरोपीला शोधण्यासाठी कसून प्रयत्न जे आहेत ते देखील सुरू असल्याची माहिती आता वरिष्ठ सूत्रांनी दिलेली आहे। धन्यवाद अक्षय दिलेल्या सर्व अपडेटसाठी। एकंदरीत आपण जर बघितलं तर आता साधारणतः 3 दिवसांचा कालावधी जो आहे तो आता उलटत आलेला आहे आणि 3 दिवस होऊन सुद्धा हा आरोपी अद्यापच मोकाटच आहे आणि त्यामुळे हा आरोपी नेमका कधी पोलिसांच्या तावडीत सापडणार हा प्रश्न असताना पोलिसांकडून कसून प्रयत्न केले जात असल्याचं देखील दिसतंय। एकंदरीत याआधी आपण बघितलं 1 लाखाचं बक्षीस दत्ता गाडेवर जाहीर झालंय, तर दुसरीकडे आता ड्रोनच्या माध्यमातून त्याचा शोध घेतला जाणार आहे। आता पुढची बातमी जरा वेगळी आहे। टॉयलेट एक प्रेमकथा या सिनेमातील कथेला शोभेल असाच एक प्रकार घडलाय महाराष्ट्रात। घरात टॉयलेट नाही म्हणून पत्नीनं थेट माहेर गाठलंय। सासरी परत येण्यासाठी तिने आता एक अट ठेवली आहे। काय हा प्रकार, पाहुयात हा रिपोर्ट। टॉयलेट नाही घरी, बायको गेली माहेरी। ग्रामपंचायतीचा कारभार, विकासाची मारामार। महाराष्ट्रातली टॉयलेट एक प्रेम कथा। हे आहेत अकोला जिल्ह्यातले दिग्रसचे विकास तायडे। भावाभावाच्या संपत्तीची वाटणी झाली आणि शौचालय मोठ्या भावाला मिळालं। त्यानंतर विकासकडे शौचालय राहिलं नाही, त्यामुळे विकासच्या बायकोचा संयम तुटला आणि तिनं थेट माहेर गाठलं। आता जोपर्यंत शौचालय बांधणार नाही तोपर्यंत परत न येण्याची अट विकासच्या बायकोनं घातली आहे। त्यामुळे अकोल्यातील हा प्रसंग राज्यात चर्चेचा विषय ठरलाय। मोठ्या गळ्याच्या नावानं गेला आमचं संडास, आता ते यूज करणार आहेत। मग ते विशाखाले आमच्या म्हणजे माझी पत्नी जी आहे तिला थोडीशी तकलीफ होऊन राहिली। मग आता हे टिनाचं काढलेलं आहे आम्ही थोडंसं बाथरूमसाठी, पण संडाससाठी बाहेर जावं लागलं। तर जत्रीच्या आंधी दौंडी झाली की बा जो बाहेर पकडल्या जाईल त्याला 1000 रुपये दंड। मग आता बायको घाबरली, बायको आहे भेकाडी, 10वी पास आहे वा, एवढी काही शिकेल नाही। मग ते थेट लगे तिनं गुंडावलं तिचं आणि मग लगे तिच्या माहेरी निघून गेली। विकासनं घरी शौचालय बांधण्याचं पत्नीला वचन दिलंय, मात्र ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभारामुळे शौचालय बांधण्यात अनंत अडचणी उभ्या ठाकल्या आहेत। नेमक्या कोणत्या अडचणींमुळे विकासचं शौचालय रखडलंय तेही पाहूया। पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून देशातील महिलांच्या सन्मानासाठी स्वच्छ भारत योजनेच्या अंतर्गत घरोघरी शौचालय बांधण्याबाबत घोषणा केली होती। त्याची अंमलबजावणीही सुरू झाली। गावातील भिंतींवर शौचालयासंबंधी घोषणा लिहिल्या गेल्या, गावात दबंडीही पिटली जाऊ लागली आणि दंडाचीही घोषणा झाली। मात्र गाव हागणदारी मुक्त झालं नाही असंच चित्र आहे। सर्व ग्रामस्थांना सूचित करण्यात येईल येते की उघड्यावर कोणीही बसू नये, अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल।
घरात टॉयलेट नसल्यामुळे टॉयलेट एक प्रेमकथा सिनेमात दाखवल्याप्रमाणेच विकासची पत्नी माहेरी निघून गेली आहे. यात विकास टॉयलेट बांधण्यासाठी धडपड करतोय. मात्र एकीकडे दंडाची घोषणा करणारी ग्रामपंचायत आणि प्रशासनच त्याच्या शौचालय बांधण्याच्या इच्छेच्या आड येत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे आत्ता तरी ग्रामपंचायत विकासला शौचालय बांधण्यासाठी मदत करणार की त्याच्या बायकोला सासरी आणण्यासाठीची ससेहोलपट कायम राहणार हे पाहणं महत्वाचं आहे. देशात प्रत्येकाच्या घरी शौचालय झाल्यास तेव्हाच देश खऱ्या अर्थानं महासत्ता होईल असं देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी म्हटलं होतं. मात्र देशाची वाटचाल सध्याची त्याच दिशेने सुरू आहे. असे असताना अनेक समस्या आणि घटना दिसून येतात. मात्र त्या समस्या सरकार आणि प्रशासनाने दूर केल्यास नक्कीच देश महासत्ता होईल असं म्हणता येईल. अक्षय गवडी, साम टीव्ही न्यूज, अकोला. महत्वाची बातमी, हुईज नामदेव ढसाळ हा सवाल आता सेन्सॉर बोर्डानं केलाय. चल हल्ला बोल हा चित्रपट नामदेव ढसाळ यांच्या कवितांवर आधारित आहे. मात्र या कवितांवर सेन्सॉर बोर्डानं आक्षेप घेतलाय. वरून कोण नामदेव ढसाळ असा उर्मट सवाल चित्रपटाचे दिग्दर्शक महेश बनसोडे यांनी केला असल्याचं बघायला मिळत आहे. सेन्सॉर बोर्डाच्या वर्तवणुकीबाबत दलित समाजात संतापाची लाट आहे. आता सेन्सॉर बोर्डावरच चल हल्लाबोल करत आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. नामदेव ढसाळ आपल्या या महाराष्ट्राचे क्रांतिकारी नेते, दलित पॅन्थर या चळवळीच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाचा रंजले गाणलेल्याचा आवाज जनतेसमोर आणलेला आहे. जर नामदेव ढसाळ कोण या राज्याच्या सेन्सॉर बोर्डाला माहिती नसेल तर मला वाटतं हे सेन्सॉर बोर्ड कोण आहे हा प्रश्न निश्चित आहे. असा सेन्सॉर बोर्डाचा माणूस असणं वाटतं त्या सेन्सॉर बोर्डाचा अपमान आहे. नामदेव ढसाळांचा हा अवमान आहे. जी क्रांती निर्माण झाली त्याचा अवमान आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मराठी भाषेचा अवमान आहे. नामदेव ढसाळ तर संपूर्ण महाराष्ट्राला